आता बातमी आहे खडमृत्यूशी झुंज देत असलेल्या पहिलवानाची। पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 वर्षांच्या एका पहिलवानाची मृत्यूशी झुंज सुरू आहे। कोल्हापूरमध्ये कुस्तीचं प्रशिक्षण घेणारा पहिलवान विजय डोईफोडे याने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली। पुण्यात दुचाकी खड्ड्यात आपटून विजयचा अपघात झाला। यामध्ये विजयच्या डोक्याला जोरदार मार लागलाय आणि तो अपघातापासून बेशुद्ध आहे। त्याच्यावर उपचारांसाठी लाखो रुपयांची गरज आहे। घरची परिस्थिती बेताची आहे, त्यामुळे त्याच्यावर आता चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन पहिलवान मित्रांकडून केलं जातंय। डॉक्टर बोलतात की आता एक महिन्याची ट्रीटमेंट म्हणलं तर 40 ते 45 लाख रुपयाचा खर्च आहे। मग यासाठी आता सर खूप लोकांनी डोनेशन करण्याची गरज आहे आणि सर आम्हाला खरंच आपल्या माध्यमातून किंवा सगळ्यांना आमची रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी जेवढी काही मदत होईल तेवढी मदत करा। तर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा यामध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे। ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पहिलवान विजयने मिळवलेली आहेत। खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुस्ती स्पर्धेमध्ये पहिलवानने सुवर्ण पदक पटकावलंय। खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पहिलवान विजयने मिळवलंय आणि आता अपघातापायी त्याची ही अवस्था आहे। सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभाग सुद्धा विजयने घेतलेला आहे। मिनी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत देखील सुवर्ण पदक मिळवणारा विजय हा पहिलवान आहे।